सीनियर एक मिनिट सॉरी मी शब्दात मी जे एकदम फ्रँकली बोलतो जे इंस्टाग्रामला बोलतात ना की सिनियर कलाकारची इज्जत करत नाही त्यांनी बघा डोळ्यांनी आणि ऐका आम्ही सिनियर कलाकारची इज्जत करतो की नाही ते बघा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका दिवेश मिलिंद जंगम. मी तुम्हाला काहीतरी इंस्टाग्रामवर स्टोरी सांगितली होती आणि स्टोरी टाकली होती की कुछ तो नया धमाका आने वाला है. तर तो धमाका हाच आहे की आजपासून आपले व्लॉग्स चालू होत आहेत. तर आजपर्यंत तुम्ही मिलिंद दादांना यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच बघितलं आहे, पण आता ह्याच्यानंतर मिलिंद दादाची जर्नी, मिलिंद दादाची डेली लाईफस्टाईल आणि बँजो ब्लॉग्स आणि सगळे अपडेट तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटतील. आणि ब्लॉग बनवायचं आज पहिलं विशेष कारण असं आहे की आज आपला पहिला ब्लॉग आहे आणि आज दिनांक आहे 3 जुलै 2026 आणि वाजले आता 7:30 तर वाजले आता. तर आज आपलं जे बँजोचं काम आहे ते आहे सांताक्रूझ वाकोलामध्ये. सांताक्रूझच्या स्वामी या मंडळाचं नाव आहे आणि ह्यांनी आपल्या पहिल्याच वर्षी बोलवलं आहे. तर आज आपल्याला इथं फुल धमाल करायची आहे. फुल मिलिंद दादा पण आता थोड्या वेळ देतील आणि आपण पण आता जस्ट पोहोचलो. ॲक्च्युली मी ब्लॉग स्टार्ट करणार होतो घरापासूनच, पण खूप लेट झाल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे तुम्ही बघू शकता लोक खूप पावसामध्ये खूप वैतागलेली आहेत. खूप म्हणजे टेन्शनचा माहोल झाला, एकदम पाणी तुंबतं आहे वगैरे. पण ठीक आहे, अपार्ट फ्रॉम दॅट आता आपण पोचलो आहेत. आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये जाऊया आणि बघूया काय माहोल आणि काय नाही. आपली बँजोची पोरं पण सगळी आलेली आहे. विशेष अजून एक गोष्ट सांगायची आहे. आज आपल्यासोबत आपला जो मेन गब्बर ज्याला आपण बोलतो, आमच्या ग्रुपमधला कॉन्सर्ट प्लेयर गुड्डू नाव आहे दादा. आपला भाऊ आहे खूप मोठा आणि खूप छान वाजवतो. तर तो पण आपल्यासोबत आलेला आहे, बघू शकता. तुझं हाय कर. हाय भाई. तर आज आपले ब्लॉग्स चालू झाले. तुला कसं काय वाटतं, तुझं काय म्हणणं आज ब्लॉग चालू झाले त्याच्यावर? तर माझं सांगणं एवढंच आहे की आपला भावाचा पहिलाच ब्लॉग आहे. ब्लॉगला भावाला खूप खूप प्रेम द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मनापासून थँक्यू. परत आपला भाऊ घेऊन खूप छान वाजवतो, दिवेश जंगम. आपला भाऊ माझा मोठा भाऊ आहे. आपण खूप ह्यांनाच बघून मी शिकतोय, ह्यांनाच बघून मी शिकतो. अजून आपण काहीच कामाचे नाही. मित्र होता. हा कोण आहे? आपला मिलिंद जंगम याचा मुलगा आहे. चालेल. एवढंच माझं बोलणं आहे की कसं आहे, आज कलाकार क्षेत्रामध्ये खूप लोक आहेत, पण तुमच्या लोकांमुळे, पब्लिकमुळे आज जे पण आहोत ते आम्ही पब्लिकमुळे आहोत. तर एक आपला मराठी माणूस आणि आपला एक मराठी पोरगा पुढे गेला पाहिजे. आणि मिलिंद जंगमचा तर काही विषयच नाही. ते माझे वडील आहेत, ते तर ऑलरेडी नावाजलेले आहेत. थोडेफार आम्ही जास्त मोठे कलाकार नाही आहोत, पण मराठी माणसाला आणि मराठी मुलाला तुम्ही सपोर्ट कराल एवढीच माझी विनंती आहे. चला आपण पुढे जाऊया आता आणि आतमध्ये बघूया माहोल काय. आणि पुढचा ब्लॉग्स तर तुम्हाला कंटिन्यूस दिसतच राहणार. आता थोड्या वेळात पप्पा पण येतील, बघा मजा बघा. बाय. तर आपण जात होतो पुढे, पण गुदूचा बोलला की थोडंफार नाश्ता वगैरे करून पण घेऊया, कारण का खूप मेहनत असते. जोडाजोडीचा आयटम बाय वन साईड. आपला भाऊ पण आहे, आपला लक्ष संगम माझा भाऊ आहे. आपण आपल्यासोबत वाजवतो, तर थोडा खातो. कारण का कसं असतं ना, कलाकार लोक जे असतात ते स्वतःचं दुःख आणि सगळ्या गोष्टी पाठी ठेवून लोकांना हसवतात, पण थोडं पण आम्हाला पण पेट आहे. आम्ही पण खाल्लं पाहिजे, मेहनत करायची, आपल्याला चांगला बाजा करायचा आहे, लोकांना खूप नाचवायचं आहे. त्यामुळे आम्ही खायला आलो आहे. बघू शकतो शिवपुरी भैया हाय करतो. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. बहुत हो गया मजाक, थियरी करता है सब, मालूम है सब. आपला ब्लॉग चालू आहे, पब्लिक का ब्लॉग चालू आहे. हाय दादा आपल्याला शेवपुरी बनवून देते आता, तुम्ही मजा बघा. भैया कितने का प्लेट है? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. अच्छा बना के दो, एकदम एक नंबर. ताकत मिलना चाहिए अपने को. ओके दादा, चला तर आपण खाऊया आणि परत आतमध्ये जाऊया. मी ब्लॉग आपण चाललो होतो आतमध्ये, तेवढ्यात आपले सगळे भाऊ लोक भेटलेत. बघू शकता तुम्ही लोक, सगळे आपले भाऊ लोक आहेत. हाय काय हाय करा हाय. सगळे लोक भेटले होते आपल्याला. तर असंच प्रेम देत राहा भावांनो आणि सपोर्ट करा एक आपल्याला मराठी कोणाला. तुमचं काय बोलले आता, आपले आजपासून ब्लॉग्स पण चालू होतात. आपला पहिला ब्लॉग आहे, तुम्ही ब्लॉग बघताल की नाही? 100%. प्लीज सपोर्ट करा दादाला, असंच पुढे जाऊ द्या दादाला. असंच आपल्या एका मराठी कलाकाराला सपोर्ट करत राहा. आणि हेच माझं म्हणणं आहे की असंच तुम्ही पण सर्वांनी सपोर्ट करून असंच इच्छा दाखवून सर्वांनी पण असंच चालू करावे. आणि प्लीज दादाला सपोर्ट करा तुम्ही, हीच माझं बोलणं. थँक्यू. आता आपण जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. बाय.
चल लवकर चल. पाऊस नाही पडतोय, हालत खराब झाली आहे. आपल्या बघूया माहोल काय चालू, फुल पाऊस चालू आहे. विशेष मान्यवरांचं थोडंसं एक आपण स्वागत करतोय. आपले हितचिंतक सल्लागार आणि आपल्या सोबत राहणारे अक्षय साळेकर सहकारी यांच्यासुद्धा इथे आगमन झाले. यावर व्यतिरिक्त जे मान्यवर असतील त्यांना कृपया आपण इकडे स्थान बनवण्याची विनंती करतोय. पुन्हा एकदा विशेष सूचना, पाऊस जरी आला असला आपण शेडमध्येच या सभागृहात या पण एक जागा द्या. ज्या भाविकांना जायचं असेल त्यांना जाण्यासाठी जागा पाहिजे ना, कृपया ती जागा करून द्या. सांताक्रूज साठी टाळ्या नाही झाल्या, जरा टाळ्या होऊन जाते. बोला गणपती बाप्पा. जी इन्फॉर्मेशन मला मिळाली ती फक्त शेअर करतो. आपलं पहिलं वर्ष आणि आपण कोणते करायचं श्री गणेश आपल्या बाप्पाचा समावेश करतो. तुम्हाला प्लेस आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे आणि आपला 50वा सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. आम्ही स्वतः इथूनच सुरुवात केली. मला आशीर्वाद असू दे. बोला गणपती बाप्पा. आधी जोरात लोकं तयार आहेत.
खतरनाक झाला. पब्लिकचा एवढा प्रतिसाद होता तर जस्ट तो संपला आहे. आता पॅकअप करतो. आता बघू शकता तुम्ही लोक पॅकअप चालू. आपली सगळी पोरं पॅकअप करतायत. गुड्डू भाऊ कसा वाटला आजचा शो? कसा होता? तुफान एकदम चाबूक शो. चाबूक हे बघा, मेहनत कलाकाराची मेहनत बघा. बघा हे देवाचं श्रीफळ आहे. मी एक तुमच्या शब्दात आड येतो दादा. नुसतं आपण हात खाऊ शकत नाही, त्याच्याबरोबर आपल्याला भाजीने पण डाळ तरी पाहिजे. तसं आम्ही कलाकार आहेत, सगळे रिदमिश आहेत, पण त्याच्याबरोबर आमचे मेलोडी पाहिजेत. व ते बुलबुल कीबोर्ड आहेत. हे जर नसेल तर आमची बँजो पार्टी अधुरी आहे. म्हणून त्यांचा पहिला सर्व माझा तर सगळे करतात, पण आज माझे जुने बँजोवाले एक सूर्यकांत जाधव, वरवडेकर आणि उदय मोहिते चिपळूणकर या दोघांचा ह्या पार्टीसाठी खूप श्रेय. आणि माझे सगळे कलाकार अरुण डावरे, लालचंद्र वाचवानी, रवींद्र कांबळे, चेतन देसाई, महेंद्र चौगुले इथे सगळे आहेत. धन्यवाद. दिवेश चौधरीकर इकडे या. भाऊ त्यांचा अशा प्रकारे आपल्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. सत्कार पण झाला आहे. सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. मंडळाचा खूप चांगला प्रतिसाद होता. तर आपल्यासोबत आता दुर्गाचे नाट्य मिलिंद दादा आहेत. 2 शब्द तुम्ही त्यांच्याकडून पण ऐकलं. पप्पा नमस्कार. तुमचं आता काय म्हणणं आहे? आजपासून आपले ब्लॉग चालू होतील. तुमच्या लाईफस्टाईलवर आपल्याला ब्लॉग्स आपण लोकांना यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आणि तुमचे डेली बेसिस तुम्ही लाईफमध्ये काय करता. आत्तापर्यंत तुम्हाला इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकं बघत होती, पण आत्ता लोक तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून पण बघतील. तर तुम्हाला लोकांसाठी 2 शब्द काय बोलायचे हे तुम्ही सांगा. मुंबईतील महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या जनतेना मी सांगतो की आजपर्यंत जो गिरगावचा लाडका मिलिंद जो घडला आहे, श्री स्वामी समर्थ मुजिगल ग्रुप, तो गिरगावच्या राजाचा आशीर्वाद आहे, स्वामींचा आहे, परमेश्वराचा आहे, माझे छत्रपती शिवाजी राजांचा आशीर्वाद आहे, भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचाही आशीर्वाद आहे, छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राचे एकमेव संत ज्ञानेश्वर माऊली यांचे पण आशीर्वाद आहे. पण तत्पूर्वी तुम्ही सगळे रसिक मायबाप, मुंबई आणि महाराष्ट्रातले माझे सगळे ते बहिणी आहेत, माझे भाव आहेत, सगळे शिवभक्त, भीमभक्त, साईभक्त, स्वामी भक्त गणेश, आज तुमच्या आशीर्वादामुळे, देवाच्या आशीर्वादामुळे आहे. पण तुम्ही जर रसिक मायबाप नसाल, बोलतात ना एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, कस्टमर इज आवर गॉड. मग तो कोणताही धंदा असू दे, आमचा धंदा नाही, आमचं एक प्रोफेशन आहे. आम्ही आमची काय सादर करतो, त्याच्यातून देवाचे आशीर्वाद आहे, आम्हाला 2 पैसे मिळतात आणि आमचा उदरनिर्वाह चालतो. अशा प्रकारे तुम्ही मिलिंद दादाला बघितलंच की त्यांच्या मुखातून खूप चांगले चांगले शब्द आले. आणि जसं त्यांनी म्हटलं की पब्लिकचा आपल्याला प्रतिसाद आहे, पब्लिक आहात, रसिक मायबाप आहे म्हणून आम्ही लोक आहोत. तर तो शब्द खरंच खूप छान होता. आणि आता आपलं जस्ट सगळं संपलंय. आता मुलींना खूप बिझी आहेत, खूप म्हणजे खूप बिझी आहे. कंटिन्यू लोक येतात, त्यांच्याकडे फोटो काढतात. हेच लोकांचा प्रेम आहे, तुम्ही बघू शकता. कंटिन्यूस बिझी, एकदम कंटिन्यूस बिझी आहे. तर आता आपण डायरेक्ट आपण घरी भेटूया. आता मी तुम्हाला डायरेक्ट, कारण का खूप ऍक्टिव्ह झाले, खूप बिझी वगैरे पण. आणि त्याच्यानंतर सामान पण आता पाठवायचं आहे, सगळे पोरं पण जाणार निघून. तर मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटूया डायरेक्ट घरी. चलो बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण जस्ट घरी आलो आहोत आणि मी आता चाललोय फ्रेश व्हायला. पप्पा पण गेलेत फ्रेश होण्यासाठी. आपला भाऊ लक्ष पण आहे, तो पण फ्रेश होतो, त्यांची वाट बघतोय. आणि आम्ही आत्ताच जस्ट घरी आलो. आत्ता वाजले असतील कमीत कमी 2 वाजले असतील. मी 2 वाजता घरी आलोय, जस्ट सगळं आवरून वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कॅब करून निघालो आणि आत्ता जस्ट घरी आलो आहे. तर आता थोडं फ्रेश वगैरे होऊन त्याच्यानंतर मग आम्ही जेवणार. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि आज आपला पहिला ब्लॉग होता, तर थोडाफार काहीतरी चुका वगैरे काही झाल्या असतील माझ्याकडून, तर तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि भूलचूक माफ असावी, कारण एक फर्स्ट टाइम मी ब्लॉग करतोय. पण
तुम्हाला जे कंटेंट पाहिजे, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघत आहात, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पुरवता कशा येतील त्या मी बघतोय. अशीच माझी आणि विनंती आहे की तुम्ही लोक, आपली जेवढी पण पब्लिक आहे, महाराष्ट्रातली पब्लिक आहे, आपल्या भारतातली पब्लिक आहे, माझं तुम्हाला फक्त एवढंच बोलणं आहे की व्लॉग्स चालू होत आहे. आता तुम्ही व्लॉग्स बघा, सगळ्या गोष्टींचा अपडेट तुम्हाला भेटतील. मिलिंद दादाचे पण सगळ्या गोष्टी आणि सगळ्या अपडेट्स तुम्हाला भेटतील, तर तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. लाईक, सबस्क्राईब, शेअर एवढंच बोलतो आणि आता आपला व्लॉग मी इथे एंड करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपला जो कार्यक्रम आहे तो आहे आपल्या खूप जवळचा मंडळ आहे, माझगावचा मोरया. नारळवाडी मधला तो माझगाव मधल्या एरियाचा गणपती आहे. तर उद्या आपलं काम तिकडे आहे. तर उद्या थोड्याफार 2-3 गोष्टी पण असतील, त्या 2-3 कामं करायची आहेत आपल्याला सकाळी उठून. तर उद्याचा पण आपला ब्लॉग येईलच. तर बघत राहा, स्टे ट्यून. लव यू गाइस. शुक्रान, अलविदा, मासलाम. टेक केअर. डू वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू माय लवली फ्रेंड्स. टेक केअर. बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.